मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला वाढता प्रतिसाद दिसतोय आणि महायुतीला याच्या मोठ्या फायद्याची शक्यता वर्तवली जाते। 14 ऑगस्ट पर्यंत 1,62,00,000पेक्षा अधिक महिलांनी आता नोंदणी केलेली आहे। आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झालेत। उर्वरित पात्र महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्ट पर्यंत योजनेचा निधी जमा होणार अशी माहिती सध्या समोर आली आहे। आपण सध्या पाहतोय लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि याचा महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून वार पलटवार सुरू आहेत, पाहूयात। आता पैसे मिळाल्यानंतर म्हणतात लवकर लवकर पैसे काढून घ्या, नाहीतर सरकार काढून घेईल। अरे आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही। आमची देना बँक आहे, लेना बँक तिकडे आहे, इथं देना बँक आहे। आणि अगोदरचं सरकार, मी जाहीरपणे सांगतो, हप्ते घेणारं होतं। आमचं सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे। मला वाटतं लाडका कॉन्ट्रॅक्टर हे 2 वर्षापासून सुरू आहे आणि गंमत अशी आहे की 15 लाख देणार हे बोलणारे आता 1500 वर आलेले आहेत। तेही आपण पाहताय की त्यांना आता निवडणुका आल्या म्हणून आठवत आहेत, कोणी धमकी दिली तर आम्ही कमी करू, काढून घेऊ वगैरे। मी तुम्हाला सांगतो की हे सरकार पुन्हा येत नाही, वाढीव देऊ, कारण आज 1500 मध्ये काय मिळतं। आणि मुद्दा हाच राहतो मग की हे सगळं चाललंय ते निवडणुकीसाठी हातपाय मारणं चाललेलं आहे। पण 2 वर्ष आपण पाहतोय कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका ही योजना महाराष्ट्रात सर्रास सुरू आहे।